नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या 70 नंतर लोकांच्या घरी जाणे योग्य का नाही आहे. जाणून घेऊया त्याची योग्य कारणे. चला तर मग. 70 वर्षानंतर अनेक लोक आपल्या आयुष्यातून दूर का जातात? यामागे नेहमीच कटुता, एकटेपणा किंवा नाराजी हे कारण नसतंच. कधीकधी यामागे एक खोल असा समज दडलेली असते. एक शांत वैयक्तिक जाणीव जे आपण आपला वेळ कसा घालवू इच्छितो हे पूर्णपणे बदलून टाकते. तुमच्या लक्षात येईलच की आता पूर्वीसारखं इतरांना भेटायला जाण्याची इच्छा होत नाहीये. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही चुकीचे सुद्धा नाही आहात. खरं तर यामागे अशी अनेक समज दडलेली आहे की ज्याबद्दल बहुतेक लोक बोलत नाहीत, उघडपणे बोलत नाहीत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी 6 कारणे जाणून घेणार आहोत ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या 70 नंतर इतरांना भेटायला जाणं कमी करतात. आणि ही कारणं केवळ सोय किंवा आरोग्याशी संबंधित नाही आहेत बरं, तर ती खूप खोल आहे. ही कारणं सांगतात की काही सामाजिक सवयीपासून दूर होणे हे कमजोरी नसून ते एक विकासाचे लक्षण आहे. हे स्पष्टतेचे सुद्धा तुमच्या स्पष्टतेचे सुद्धा लक्षण आहे आणि दिखाव्यापेक्षा शांतीला निवडण्याचं सुद्धा हे एक लक्षण आहे. हे काही कोणाकडे पाठ फिरवणं सुद्धा नाही आहे. तर मग हे काय आहे? तर हे आहे तुम्ही स्वतःकडे वळण्याची एक गोष्ट, तुम्ही स्वतःला वेळ देण्याची गोष्ट. आणि म्हणूनच जर तुम्ही कधी स्वतःला म्हणाला असाल की मला आता कोणाला भेटायला जायला आवडत नाही, तर ह्या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला केवळ हेच समजणार नाही की असं का होते, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान सुद्धा वाटू शकेल. त्यातलं पहिलं कारण आहे भावनिक सीमा, इमोशनल बाउंड्रीज. तुमच्या इमोशनल बाउंड्रीज. वयाच्या 70 नंतरही एक मोठी जाणीव ही होते की काही भेटीगाठी आपल्याकडून किती जास्त भावनिक ऊर्जा खेचून घेतात. तुम्हाला वाटू शकतं की बाहेर जाऊन आल्यावर फक्त शारीरिक थकवा येईल, पण खरा थकवा हा भावनिक असतो, जो हळूहळू तुम्हाला आतून पोखरून काढतो. ज्या गप्पा पूर्वी तुम्हाला हलक्या फुलक्या वाटायच्या त्या आता जड वाटू लागतात. इतरांच्या तक्रारी ऐकणं, त्यांची भांडणं किंवा तुमची विचारपूस न करतात लांबपर्यंत बोलत राहणं, अशा भेटीनंतर तुम्हाला ताजंतवानं वाटण्याऐवजी तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. आणि तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक संवाद तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. लोकांना अनेकदा वाटतं की तुम्ही वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे लोकांपासून दूर जात आहात. पण सत्य हे आहे की तुम्ही आता आपलं मन कुठे गुंतवायचं याबाबत अधिक समंजस झाला आहात. तुम्ही तुमच्या भावनिक सीमा आखणं हा काही स्वार्थ नाही आहे, तर ते स्वतःचं संरक्षण करण्याचा एक मार्ग आहे. केवळ ते दिखाव्यासाठी किंवा कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता तुमच्या मनाची शांती गमावायला तयार नसता. हा बदल मानसिक विकासाचं एक मोठं लक्षण आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की आपल्याला शिकवल्या जात होतं की इतरांना खुश ठेवावं, नेहमी इतरांशी विनम्र राहावं, मन नसलं तरी समारंभांना हजेरी लावावी. पण वय वाढलं की आपल्याला शिकवतं की आपल्या भावनिक जागेचं रक्षण करणं वाईट नाही आहे, तर ते एक गरज आहे, ते गरजेचं आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही अनेक दशक इतरांना प्राधान्य दिलेलं असतं. आणि मग तुम्हाला कधी कधी असं लक्षात येतं की प्रत्येक तुमची भेट राजकारण किंवा कौटुंबिक वाद ह्या चर्चेत ते बदलून जातं. आणि मग तुम्हाला अस्वस्थ, संतप्त
वाटतं, तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं. मग असं झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मन शांत व्हायला कितीतरी तास लागतात, कितीतरी वेळ जातो, कारण तुम्ही तुमच्या मनाला समजवायला, तुमचं पूर्ववत मानसिक तुमची स्थिती व्हायला किंवा तुमचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित व्हायला बराच कालावधी लागतो. आणि म्हणूनच शांतता ही रोजच्या कार्यक्रमापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. आणि मग त्याचा तुमच्या याच्यावर तुमच्या भावनिक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याचा परिणाम खूप चांगला तुमच्या भावनिक आरोग्याशी असतो. भावनिक सीमा आखणं म्हणजे एखादी भेट एकतर्फी कधी होते हे ओळखणं. लोकांना आपण हवेहवेसे वाटलं आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जाणं यात फरक आहे. जेव्हा कोणी तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही किंवा सतत फोनमध्ये बघत राहतं, तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला फक्त सहन केलं जाते, तुमच्यावर प्रेम केल्या जात नाही. आणि म्हणूनच तुम्ही अशा एकतर्फी नात्यामागे धावण्याऐवजी तुमचा वेळ अशा लोकांसाठी राखून ठेवा की जे तुम्हाला तुमच्या मनाला उभारी देतात. ही कोणाला तरी तोडून टाकण्याची किंवा कोणाचा द्वेष करण्याची गोष्ट नाही आहे, तर आपल्या भावनिक आरोग्याचा आदर करण्याची गोष्ट आहे. जसं तुम्ही तुमच्या दुखऱ्या पायाचं किंवा पाठीची काळजी घेता, तुम्ही तिथे मुरगळलेल्या पायावर जसं 5 किलोमीटर चालणार आहात का? नाही ना. तर मग अशा संवादात का सहभागी व्हायचं? ज्या संवादात तुमच्या मनाला वेदनाच होतात, जे तुमच्या मनाला वेदनाच देतात. आणि कधीकधी 70 वर्षानंतर स्वतःला देण्यासारखं सर्वात मोठी भेट हीच असते की अशा ठिकाणी जाणं बंद करण्याची परवानगी देणं, जिथं आता घरासारखं तुम्हाला वाटत नाही किंवा तिथं तुमच्या मनाला योग्य वाटत नाही. आणि तेच योग्य आहे. तुमच्या मनाला जे योग्य वाटत नाही ते न करणं हेच तुमच्या भावनिक, मानसिक आणि त्याचबरोबर शारीरिक आरोग्याची जपणूक करणं होतं. आता त्यामागचं दुसरं कारण बघूया. तर वेळेचं पुनर्मूल्यांकन म्हणजेच टाईम रिइव्हॅल्युएशन. वाढत्या वयासोबत येणाऱ्या शहाणपणाच्या गोष्टीपैकी एक म्हणजे वेळ. ही अशी गोष्ट राहत नाही जी तुम्ही सहजपणे कोणालाही देऊ शकता. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये अख्खी दुपार घालवता किंवा शेजाऱ्याशी तास न तास गप्पा मारता, केवळ शिष्टाचार म्हणून, कारण तुम्हाला वाटत असतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. पण वयाच्या 70 नंतर काहीतरी बदलतं. आता वेळ अनंत वाटत नाही, ती एक दुर्मिळ आणि मौल्यवान आणि अत्यंत वैयक्तिक वाटू लागते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणालाही दिलेला वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. ही स्वार्थी होण्याची गोष्ट नाही आहे, तर तुमचा वेळ तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे याचा आदर करण्याची गोष्ट आहे. आता तुम्ही इतरांसोबत घालवलेला प्रत्येक तास हा असा एक तास असतो की जो तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी, आरामासाठी किंवा आनंदासाठी घालवू शकत नाही. या वयात तुम्हाला समजतं की आता आयुष्यात काही मोजक्याच सकाळ उरल्या आहेत, जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता, काही वेळ उन्हात फेरफटका मारू शकता, काही शिल्लक राहिलेली पुस्तकं वाचू शकता किंवा शांतपणे तुमची आवडती गाणी गुणगुणू शकता. ही गोष्ट निराशाजनक नाही, उलट तुम्हाला ती सक्षम बनवणारी आहे. याच कारणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक हळूहळू काही लोकांना भेटणं कमी करतात. नाराजीमुळे नाही, तर त्यांनी आपल्या वेळेचा अर्थ नव्याने परिभाषित केलेला असतो. ते आपला वेळ अशा गोष्टींसाठी राखून ठेवतात की ज्या त्यांना ऊर्जा देतात, थकवत नाही. ते वरवरच्या आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या संवादापेक्षा खोल आणि अर्थपूर्ण नात्यांना महत्त्व देतात. नेहमी दुसऱ्यांच्या योजनानुसार स्वतःला बदलण्याऐवजी ते आपली छोटी किंवा साधी स्वप्न पूर्ण करण्यात वेळ घालवतात. तर पूर्वी तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे बसायला जायच्या, गप्पा मारायला जायच्या, थोडं अंतर असलं तरी सुद्धा.
परंतु काही काळानंतर आता वयाची 70 पार केल्यानंतर तुम्हाला जाणं येण्याचंही सुद्धा अवघड वाटू शकतं किंवा त्यांनाही काही कारणामुळे मानसिकता बदलत असते की पूर्वीसारखं ते प्रेम तो जिव्हाळा शिल्लक राहत नाही किंवा आता तुमच्या मैत्रीणमध्ये सुद्धा बदल पडतो. तिच्या जेव्हा त्यांच्या सूनबाई आहे, त्यांचे नातवंड आहे, ह्यांनासुद्धा कदाचित कधी कधी आवडत नाही. जे पहिले सुरुवातीला आवडायचं, तुमचं बोलणं आवडायचं, परंतु कधी कधी काय होतं की अशा वेळी त्यांना आवडणार नाही त्या गोष्टी. तर मग अशा वेळेला काय करायचं, तर आपण जाणं बंद करणं, न जाणं आणि तो वेळ आपण आपल्यासाठी राखून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःसाठी काही स्केच असो किंवा टी व्हीवरचं एखादी सिरियल पाहणं असो किंवा जुनी गाणी ऐकणं असो किंवा कुठलीही गोष्ट एखादी पुस्तकच वाचण्याचं असो किंवा तुम्हाला जर स्केच आवडत असेल एखादं स्केच करणं तर स्केच करणं असो, कुठलीही गोष्ट असो, पण तुम्ही जेव्हा तुमचा वेळ स्वतः सोबत घालवता ते अगदी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला खूप हलकं आणि अधिक जिवंत वाटतं. ही एक अशी प्रगल्भता आहे ज्याबद्दल खूप कमी लोक बोलतात. वाईट न वाटू देता नाही म्हणण्याची क्षमता, तुम्ही उद्धटपणा करत नाही. नाही म्हटल्यामुळे तुम्ही काही उद्धट होत नाही, तर नाही म्हणण्याची क्षमता, तुम्ही उद्धटपणा करत नाही, तर तुमच्याकडे जो वेळ शिल्लक आहे तो तुम्ही समंजसपणे वापरत आहात. तुम्ही तुमचं आयुष्य एखाद्या कलेप्रमाणे ते सजवत आहात. तुम्ही तेच रंग आणि क्षण निवडता जे तुम्हाला योग्य वाटतात आणि ज्या गोष्टी सोडून देता ज्या तुमच्या मनःशांतीसाठी ठीक नाही आहेत. आणि मग अशा वेळेला तुम्ही कोणाकडे जाताना तिथे आपली मानसिक स्थिती वाईट होत नाही ना, किंवा आपल्या मानसिकता खराब होत नाही ना, ह्या गोष्टीचा विचार करून किंवा त्या गोष्टीबद्दल विचार करून तिथल्या वातावरणाचा विचार करून तुम्ही तिथे जाणं बंद केलं तर एकदम योग्य उपाय आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ तुमच्या स्वतःसाठी घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावर योग्य पर्याय आहे. बघा, पटतो का तो तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आता पुढे जाऊया. तिसरं कारण आहे भावनिक थकवा. आता भावनिक थकवा बघा, कारण काय आहे, वयाच्या 70 नंतर अनेक ज्येष्ठांनी लोकांच्या भेटीगाठी कमी करण्यामागे एक मोठं कारण असतं आणि ते असतं भावनिक किंमत खूप जास्त त्यांना वाटू लागणं. ही समाजापासून दूर जाण्याची गोष्ट नाही, तर भावनिक प्रामाणिकपणाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही वरवरच्या गप्पा, चर्चा किंवा कधी कधी लोकांचे छुपे मानसिक खेळ तुम्हाला सहनही होत होते. तुम्ही सहनही करत होता आणि सहन करून घेत सुद्धा होता. पण आता तुमची भावनिक सहनशीलता कमी झालेली आहे आणि ही कोणतीही कमजोरी नाही आहे, तर ही भावनिक एक प्रगल्भता आहे. या वयात अनेक ज्येष्ठांना जाणवतं की काही भेटीनंतर ते आतून पूर्णपणे थकलेले असतात. यात काही मोठं भांडण नसतं किंवा कोणतंही नाट्य नाही. उलट अनेकदा याच विरुद्ध घडतात की संवादातल्या रिकामीपणाचा सर्वात जास्त थकवणारा असतो. तो संवाद मनापासून नसतो आणि त्यामुळे ते मनाला खूप थकवतं. आणि मग तुम्ही अशा गोष्टी ऐकता की ज्यांना आत्ता तुमच्यासाठी काही अर्थच उरलेला नाही. तुम्ही अशा संवादांना होकार देता जे पुन्हा पुन्हा तेच वरवरचे असतात किंवा तुमच्या खऱ्या ओळखीशी जोडलेले सुद्धा नसतात. आणि जेव्हा तुम्ही तिथून निघता तेव्हा तुम्हाला ताजंतवानं नाही वाटत, तर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. आणि मग अशा प्रकारच्या भावनिक थकव्याला अनेकदा चुकीचं समजलं जातं. लोक म्हणू शकतात की अहो, तुम्ही तर आता खूप दूर गेला आहात किंवा तुमच्यात पूर्वीसारखी आता तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही. पण सत्य हे आहे की तुम्हाला आता इतरांसाठी दिखावा करण्याची गरज वाटत नाही किंवा तुम्ही ती गरज वाटू द्यायला नको असं मला वाटतं.
तुम्हाला तुमचं मौन समजावून सांगण्याची किंवा स्वतःला योग्य ठरवण्याची आता गरजच नाही आहे, किंवा तशी गरज तुम्हाला वाटायला सुद्धा नको. तुम्ही अनेक दशकं हसत खेळत शिष्टाचार पाळत आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत तुम्ही घालवली की नाही. आता तुम्ही तुमच्या आतल्या शांतीला प्राधान्य देत आहात आणि ते प्राधान्य तुम्ही द्यायला हवं. मानसशास्त्रानुसार याला भावनिक निवड सिद्धांत असे म्हणतात. तर काय होतं की जसजसं वय वाढत जातं तसतसे लोक कोणासोबत वेळ घालवायचा याबाबत निवडक होतात आणि ते अशा नात्यावर लक्ष केंद्रित करतात की जी भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण असतात. याचा अर्थ ते अशा भेटी टाळतात ज्या केवळ औपचारिक देवाणघेवाणीच्या किंवा भावनिकदृष्ट्या पोकळ असतात, त्याला काही अर्थही नसते आणि ते संख्यापेक्षा नात्यातील खोलीला अधिक आता महत्त्व देऊ लागतात आणि हे समजून घेतात की जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटेपणा कैकपटीने चांगला असतो, नाही का. तर बघा आता काय होतं की तुम्ही नेहमीच तुमच्या नातलगांकडे जात असायचं. तिथे तुम्हाला भेटायला जाणं, त्यांच्याशी बोलणं तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत होतं आणि त्यांनासुद्धा तुमची उपस्थिती, तुमचं येणं त्यांनासुद्धा महत्त्वपूर्ण वाटत होतं. पण आता अलीकडे वयाच्या 70 पार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही गेल्यानंतर साधी तुमची विचारपूससुद्धा करत नाहीत आणि ते आपापसात एकमेकांशीच बोलत राहतात, तुमच्याशी सुद्धा बोलत नाहीत. त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या गॅजेट्समध्ये, त्यांच्या सुट्ट्याबद्दल असं बोलत राहत असतील तर तशा वेळी तुम्ही तिथे जाणं बंद करणं खूप गरजेचं आहे किंवा हे योग्य आहे. तर ते केवळ तुम्ही त्यांचा द्वेष करता किंवा त्यांनी सन्मान तुम्हाला दिला नाही म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या रागामुळे तुम्ही त्यांच्याकडे जात नाही हा उद्देश नसून तर तुमच्या आत्मसन्मानासाठी तुम्ही तिथे जाणे बंद करता आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मसन्मान राखणं हे काही वेगळी गोष्ट नाही आहे किंवा हे काही द्वेषाने नाही आहे, तर ते तुमचा आत्मसन्मान तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणं अलीकडे बंद केलं असेल किंवा तुम्ही जाणं टाळत असाल तर हे खूप योग्य आहे. आणि हाच वेळ तुम्ही स्वतःसाठी घालवा. कुठलं बागकाम करा, वाचन करा आणि तुमच्या मित्रांसोबत घालवा. मित्रांसोबत फिरायला जा. हे तुम्हाला खरोखर समजून घेतात आणि आयुष्यात कधी इतकं भावनिकदृष्ट्या स्थिर तुम्हाला वाटेल की आधी तुम्हाला कधीही तेवढं स्थिर वाटत नव्हतं. जो वेळ तुम्ही तुमच्यासाठी देतात, तुमच्या आवडीनुसार देतात आणि तुम्हाला समजून घेणाऱ्या लोकांसाठी देतात, तो वेळ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी वाटतो आणि तुम्हाला तो भावनिकदृष्ट्या स्थिर वाटतो. जर तुम्हाला कधी कधी कोणाला भेटून आल्यानंतर केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्यासुद्धा थकल्यासारखं वाटत असेल तर तुमची आतली समज तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ती सांगत आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे तुकडे अशा लोकांना देणं आता बंद करा ज्यांना त्यांची कदर नाही आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळते तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्हाला समजतं की सामाजिक दिखाव्यापेक्षा आपली भावनिक शांती निवडणे हे स्वार्थीपणा नसून जीवन वाचवण्यासारखं आहे. हा तो शहाणपणा आहे जो वयानुसार आपल्यात येतो की वयानुसार अनुभवानुसार तो आपल्यात येतो आणि म्हणून हे काही वेगळं नाही तर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या साठी तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी घेतलेला एक निर्णय आहे, उचललेलं एक पाऊल आहे आणि ते करणंसुद्धा एक प्रकारे आपल्यासाठी योग्यच आहे. आता बघूया चौथं कारण, शारीरिक ऊर्जा. तर फिजिकल एनर्जी. 70 वर्षांनंतर काही अशा गोष्टी आहेत की ज्याबद्दल तुम्हाला कोणी आधी सांगत नाही की ती म्हणजे आता प्रत्येक वेळी घराबाहेर पडणं, मग ते कितीही छोट्या कामासाठी असो, हे पूर्ण दिवसाचं काम वाटू लागतं. कोणाच्या घरी थोड्या वेळासाठी भेट देण्याकरताही
तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त ऊर्जा तुम्हाला लागू शकते. तुम्ही चांगल्या हेतूने तयारी करता, सोबत थोडे भेटवस्तू किंवा मिठाई घेता, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी परतता, तेव्हा असं वाटतं जणू काही तुम्ही एखादा डोंगर चढून आला आहात आणि ताकदही खूप घटते. कमजोरी म्हणजेच काय कमजोरी नाही, तर ती फक्त तुमच्या शरीराची एक पद्धत आहे, ज्यामध्ये ते तुमच्याकडून थोडा अधिक सन्मान मागत आहे. 70 वर्षानंतर तुमची ऊर्जा एका मर्यादित आणि मौल्यवान संसाधन बनते. तुम्ही याकडे फक्त या नजरेने पाहत नाही की तुम्ही एका दिवसात किती काम करू शकता. तर तुम्हाला हेही समजून घ्यावं लागतं की हे काम केल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला किती वेळ लागतो. 2 तासाची भेट तुम्हाला पूर्ण दिवस किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर थकवू शकत असेल आणि जेव्हा लोक ही गोष्ट समजून घेत नाहीत, तेव्हा ते तुमच्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ लावतात. ते म्हणतात की तुम्ही आता कधी येतच नाही. पण तुमच्यासाठी येणे किती कठीण असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जात नाही, तेव्हा ते तुमच्या शारीरिक क्षमतेचं आणि तुमच्या मर्यादेचं एक शांत असं कारण असतं. यासोबतच तुम्हाला हेही कळू लागतं की तुम्ही आता गैरसोयीमध्ये किती वेळा आणि किती ऊर्जा खर्च करू इच्छिता, नाही का? जसे की कडक खुर्चीवर बसणं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे जसं परिस्थिती आहे तशा परिस्थितीतच आपण आपल्या घरच्यासारखं नाही बोलू शकत. कडक खुर्ची आहे, त्या कडक खुर्चीवर बसणं किंवा खूप लांबलेला संवाद बराच वेळ चालला, त्यामुळे बऱ्याच वेळाचा संवादात सहभागी होणं. आपण चुपचाप तर बसून राहत नाही आणि त्यामुळे त्या संवादात हसून भाग घेणं किंवा शरीराला न मानवणारं अन्न तिथे जेवणं, अन्न खाणं. कारण कुठे गेलं तर मला हे चालत नाही किंवा मला ते चालत नाही, अशा पद्धतीनं आपण बोलू शकत नाही. आणि त्यामुळे जे आहे ते आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर ते अन्न खावं लागतं. त्यामुळे किंवा कमजोर गुडघेदुखी आहे, गुडघ्याची कमजोरी आहे. त्यामुळे काय होतं की तुमच्या म्हणजे तुम्हाला कमजोरी आलेली आहे, गुडघ्याचं दुखणं आहे, त्यामुळे जिना चढणं उतरणं ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आता जमत नाही. आणि ते कारणंसुद्धा असतातच की, नाही का? या गोष्टी 40 किंवा 50व्या वर्षी कदाचित महत्त्वाच्या वाटत नाही तुम्हाला, कारण त्यावेळेला तुमच्या गुडघ्याचा तेवढा त्रास नसतो किंवा तुम्हाला शारीरिक कमजोरीसुद्धा तेवढ्या प्रमाणात आलेली नसते. पण आता तुम्ही वयाची 70 पार केल्यानंतर मात्र ह्या गोष्टीचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो. पण आता त्या खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत, नाही का? पण ज्या गोष्टी तुम्हाला आधी महत्त्वाच्या वाटत नव्हत्या, आता त्या खूप महत्त्वाच्या झाल्या आहे. आणि इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला थकवण्याऐवजी तुम्ही आरामाला प्राधान्य देऊ शकता किंवा देऊ लागला, तर तुम्ही तुमची मजबुरीपेक्षा तुमच्या आरामाची निवड करता आहात, नाही का? आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला शारीरिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की शरीराची स्वतःची एक वेगळी समज असते. त्याला माहीत असतं की कधी थांबायचं आहे आणि ते तुम्हाला संकेत देत असतात की तुमच्या ऊर्जेला एक किंमत आहे आणि ती अशा गोष्टीवर खर्च करू नये ज्या तुम्हाला आनंद किंवा पोषण देत नाही. आणि अनेक ज्येष्ठांसाठी या समजेचा आदर करणे हा एक नवीन प्रकारचा आत्मसन्मानच आहे की नाही का? तर बघा, कुठल्या कार्यक्रमाला जाणं असो किंवा कोणतं फंक्शन असो, लग्न असो किंवा कुठलीही गोष्ट असो, तर अशा समारंभाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पार्किंग शोधणं, गाडी तिथे लावणं किंवा गाडीने जर जात नसाल तर दुसरा काही पर्याय असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला त्रास होतो, नाही का? तिथे असलेल्या सोयीनुसार तुम्हाला तिथे ॲडजस्ट व्हावं लागतं. खुर्ची जर असेल तर ती कडक राहते आणि कडक खुर्ची तर जास्त वेळ बसणं तेही तुमच्यासाठी त्रासदायक ठरतं. त्याचप्रमाणे गादीवर खाली जर बिछाईत केलेली असेल तर तिथे सुद्धा बसणं तुमच्या टोंगळ्याला किंवा कमरेला तिथे त्रासदायक ठरू शकतं आणि तेही तासनतास, नाही का? आणि मग अशा वेळेला त्याचा परिणाम तुमचं शारीरिक दुखणं वाढू शकतं. आणि जेव्हा तुम्ही तिथं जाणं बंद करता
करण्याचा निर्णय जेव्हा घेता तेव्हा वाटू शकतं नातेवाईकाला असो, मित्र असो तुमचे, आणि आश्चर्य वाटून कदाचित तुम्हाला कधी ते म्हणूही शकतात की आता तुम्ही पहिल्यासारखी आमची आठवण काढत नाही, आता तुम्हाला यावंसं वाटत नाही, आता तुम्हाला आमच्यात मिसळावंसं वाटत नाही, किंवा तुम्ही का बरं आमच्या कार्यक्रमाला येत नाही किंवा कार्यक्रमाला आले नाहीत. आणि मग ज्या वेळेला ते असं बोलतात त्यावेळेला तुम्ही शांतपणे त्यांना हे उत्तर देऊ शकता की हो, मला तुमची तर आठवण येते, मला तुमच्याही कार्यक्रमाला येण्याची आवड आहे. परंतु काय आहे ना, की आता माझं शरीर माझ्या शरीराची मला आठवण येते. आणि काय आहे, की माझ्या शरीराच्याने मला आता होत नसल्यामुळे मी असे कार्यक्रम अटेंड करू शकत नाही. मला त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर किंवा कुठला प्रोग्राम झाल्यानंतर मला त्याचा त्रास होतो आणि ही खरं कारण तुम्ही सांगू शकता. आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर कदाचित त्यांना समजेल अथवा न समजो, परंतु तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेला प्राधान्य देणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? खरं तर काय आहे ना, की एखाद्या ठिकाणाला भेट देणं, एखाद्या फंक्शनला भेट देणं किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाणं किंवा त्या जाण्यासाठी नकार देण्याचा अर्थ असा नाही राहत की तुमची काळजी कमी झाली आहे, तुमची आवड कमी झालेली आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्ही आता ऐकायला सुरुवात केली आहे तुमच्या शरीराच्या गरजांचं. तुमच्या शरीराच्या गरजा तुम्ही ऐकायला सुरुवात केली आहे. तो एक शांत थकवा ऐकायला जो गरजेपेक्षा जास्त सामाजिक ऊर्जा खर्च केल्यावर येतो, नाही का? तुम्ही आता पूर्वीच्या इंधनावर चालत नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्ही तरुण होता त्यावेळी ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्यात एनर्जी होती, तुमच्यात जी ऊर्जा होती ती मात्र आता राहिलेली नाही. आणि ती ऊर्जा तुम्हाला वारंवार खर्च करणं आता तुमच्या शरीराला ती परवडणार नाही, नाही का? आणि म्हणून भेटीगाठी कमी करणं, किंवा त्या छोट्या करणं, किंवा फक्त घरी राहणं हा आळस नाही, तर हा अनुभवातून आलेला तो एक शहाणपण आहे, नाही का? तर बघा, तुम्हाला पटतं का हे? आता बघूया 5वं कारण, भावनिक अर्थव्यवस्था. तर जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयात पोचता ना, तेव्हा एक खूप खोल गोष्ट तुमच्या लक्षात येते, तुमच्या भावनिक ऊर्जेची किंमत. जसे तुम्ही तुमचे पैसे अशा गोष्टीवर खर्च करत नाही की ज्या तुम्हाला काहीच परतावा देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भावना अशा लोकांवर किंवा परिस्थितीवर खर्च करणे बंद करता जे तुम्हाला आतून रिकामं करतं, अस्वस्थ करतं किंवा दुर्लक्षित झाल्यासारखं तुम्हाला वाटायला लागतं. यालाच आपण भावनिक अर्थव्यवस्था म्हणतो. हे वृद्धापकाळातील सर्वात सत्य आहे, ज्याबद्दल तुम्हाला कोणी सांगणार नाही. अनेक दशकं तुम्ही काही विशिष्ट वागणूक सहन केली असेल, लोकांना लवकर माफ केलं असेल, स्वतःचं नुकसान होत असतानाही शांतता राखण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्ही मन दुखावणाऱ्या गोष्टीवर हसला असाल, भांडण टाळण्यासाठी गप्प बसला असाल, किंवा थकलेलं आणि अपमानित वाटत असूनही कौटुंबिक कार्यक्रमांना गेला असाल. का? कारण तुम्हाला वाटायचं की सगळ्यांना खुश ठेवणं, नाती जपणं आणि तणाव टाळणं हे तुमचं काम आहे. पण वयाची 70 नंतर ही विचारसरणी हळूहळू बदलू लागते आणि ती योग्य कारणामुळेच. तुमच्या लक्षात येतं की तुमच्या भावनिक बॅटरी आता लवकर चार्ज होत नाही, नकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकून राहते आणि तणावाचा अधिक खोल परिणाम होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे का? आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा कोणाच्याही मान्यतेची गरज वाटत नाही. ही स्पष्टता तुम्हाला हे म्हणण्याची परवानगी देतं की मला आता हे माझ्या आयुष्यात नको आहे. मग ते सतत टीका करणारे मित्र असो, तुमची ऊर्जा शोषून घेणारी बहीण किंवा भाऊ असो, किंवा फक्त तक्रारी करण्यासाठी फोन करणारा एखादा शेजारी असो, किंवा तुम्ही शिष्टाचारापेक्षा तुमच्या शांतीला अधिक महत्त्व देता. ही थंड किंवा निर्दयी होण्याची गोष्ट नाही आहे, तर याचा अगदी उलट आहे की तुम्ही अशा लोकांमध्ये अधिक खोलवर गुंतवणूक करता जे तुम्हाला आपुलकी, प्रोत्साहन आणि सन्मान देतात, जे तुम्हाला परत फोन करत नाही,
त्यांच्या मागे धावणं तुम्ही सोडून देता. ज्यांनी तुम्हाला कधी समजलंच नाही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं तुम्ही सोडून देता. तुम्ही तुमच्या भावनिक जगाची एका बागेप्रमाणे काळजी घेऊ लागता. तुम्ही विषारी वनस्पती उपटून टाकतात जेणेकरून आनंदाची फूल उमलू शकतील, नाही का? आणि ह्यात कुठलीही वाईट किंवा तुम्ही निर्दयी आहात अशा प्रकारचं कुठलाही इथे गोष्ट नाही आहे. आणि हीच आहे भावनिक अर्थव्यवस्था. या वयात तुम्हाला समजतं की तुम्हाला भावनिक आरोग्याचं रक्षण करणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही कोणतीही माफी न मागता तुमच्या शांतीचे रक्षण करण्याचा हक्क मिळवला आहे. आता तुम्हाला प्रत्येक त्या भांडणात सहभागी होण्याची काहीच गरज नाही आहे. ज्यात तुम्हाला बोलावलं जातं, तुम्हाला प्रेमामागे धावण्याची किंवा तुमची किंमत समजावून सांगण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय देता आणि तुम्ही काय सहन करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. ही एक अशी भावनिक समज आहे जी तरुण लोक अनेकदा पूर्णपणे समजू शकत नाही, पण वयाच्या 70 नंतर ती अगदी स्पष्ट होती. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ आणतात त्यांना तुम्ही तुमची ऊर्जा देणं बंद करता आणि त्या शांततेत, त्या अंतरात तुम्हाला स्वतःचे ते एक भाग पुन्हा सापडतात जे वर्षानुवर्षाच्या भावनिक जबाबदाऱ्याखाली दबले गेले होते. तुम्हाला अखेर जाणवतं की कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय, कोणत्याही नाट्याशिवाय आणि कोणत्याही गोंगाटाशिवाय मोकळा श्वास घेणं कसं असतं. आणि हे स्वार्थी नाही आहे, तर आयुष्य वाचवण्यासारखं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढचं आहे 6वं कारण आहे आत्मसन्मानाची जाणीव. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एक असं वळण येतं जेव्हा तुम्ही इतरांकडून तुमच्या महत्त्वाची दाद मागणं बंद करता. आणि जेव्हा तो क्षण येतो जो की तुमच्या आत काहीतरी बदलतं. इतरांना खुश करण्याची गरज कमी होते. त्यांना निराश करण्याची भीती तुमच्या मनातून संपते आणि त्या जागी एक खोल स्वाभाविक भावना तुमच्या मनात जागृत होते. आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची यालाच मी आत्मसन्मानाची जाणीव म्हणते. तर ही जाणीव काही आरडाओरडा करून येत नाही, तर ती हळूहळू येते. अनेकदा तेव्हा जेव्हा तुमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेलं आहे, तुम्हाला टाळलं गेलं असेल किंवा चुकीचं तुम्हाला समजलं गेलं असेल, पण जेव्हा ही जाणीव येते ना, तेव्हा ती तुमच्या जगात वावरण्याची पद्धत कायमची बदलून टाकते. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा दयाळूपणा आणि आज्ञाधारकता यातला फरक करणं तुम्हाला कठीण असतं. तुम्ही इतरांची मदत करण्यासाठी, त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि सगळं काही ठीक ठेवण्यासाठी स्वतःला कमी लेखता. इतरांना मोठं वाटावं, इतरांना मोठेपणाची जाणीव करून देता. तुम्ही तुमच्या गरजा दाबून टाकता. कोणी लहान वाटू नये, कोणाला लहानपणा वाटू नये ह्यासाठी, आणि म्हणून तुम्ही तुमचं यश लपवता, नाही का? कोणाला तुमच्यापेक्षा कमी वाटू नये म्हणून. आणि तुम्ही नाही म्हणणं सुद्धा सोडून देता, कारण तुम्हाला इतरांना निराश करण्याची भीती वाटत असते. आणि ही भीती वाटते म्हणून तुम्ही इतरांना नाही म्हणत नाही. पण काय होतं ना की वयाच्या 70 नंतर स्वतःशी केलेल्या फसवणुकीची किंमत अधिक भारी वाटू लागते. आणि तेव्हा तुम्ही वेगळी निवड करायला सुरुवात करता. जी नियंत्रण तुम्हाला एक मजबुरी वाटतात की ती तुम्ही नाकारता. जे लोक तुम्हाला एक बॅकअप प्लॅन म्हणून बघतात त्यांना तुम्ही वेळ देणं आता बंद करता. ज्या गोष्टी तुमच्या आत्म्याला थकवतात त्यापासून तुम्ही दूर जाता. केवळ गटात सामील होण्यासाठी तुम्ही तुमच्या मान्यताशी तडजोड करत नाही. आणि तुमच्या आत एक साधी खोल जाणीव असते, शांतता. ही लोकप्रियतेपेक्षा अधिक महत्त्वाची असते. आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक शांत शक्ती असते. तुम्ही ती त्यांच्या चालण्यात, फिरण्यात, बोलण्यात आणि डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या पद्धतीत पाहू शकता. हा अहंकार नाही आहे, तर हा कमावलेला आत्मसन्मान आहे. ही अनेक दशकांच्या गैरसमजातून, कमी लेखले जाण्यातून आणि तडजोडीनंतर आलेली समज आहे. हा आतला आवाज आहे जो म्हणतो, मी इतकं आयुष्य जगलो आहे की मला माहीत आहे की मला काय मिळायला हवं आणि
आणि हे समज आल्यानंतर तुम्ही तुमच्या सीमा आखायला सुरुवात करता. रागाने नाही, तर स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्ही काही तुमच्या भोवती सीमा आखत असता, नाही का? कधी काळी तुम्हीही अशी व्यक्ती होता, की ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक जण मदतीसाठी बोलवायचे. कधी नातवंडाची काळजी घेणे असो, सणाचं आयोजन करणं असो किंवा कोणाला पैसे उधार देणे असो, कार्यक्रमाचे आयोजन करणं असो, सणाचे आयोजन करणे असो, त्या सगळं काही त्या सगळ्या वेळेस तुम्हाला बोलवलं जात होतं, नाही का? आणि तुम्ही सुद्धा स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता ते आवडीने तुम्ही ते करत होता, मोठ्या उत्साहाने करत होता. एक प्रकारे तुमच्या मनाला शांती मिळत होती, ते करण्याचं तुम्हाला धाडस होतं तुमच्यात आणि त्यामुळे तुम्हाला एक स्वयंस्फूर्ती मिळत होती आणि त्यामुळे तुम्ही ते सगळं काही करत होते. परंतु कधीतरी असा प्रसंग येतो, की ज्यावेळी तुमच्या शारीरिक आरोग्यामुळे, तुमच्या शारीरिक स्थितीमुळे, आरोग्याची तुम्हाला पर्वा असल्यामुळे तुम्ही मग ह्या कार्यक्रमाला जेव्हा ह्या गोष्टीला नकार देता, तर त्यावेळेला तुम्ही एक उद्धट व्यक्ती म्हणून लोकांच्या नजरेत येता, नाही का? कारण हा आत्तापर्यंत तर नाही म्हणत नव्हता, आत्तापर्यंत तर सगळं काही करत होता, पण आता का नाही म्हणतो, आता का येत नाही? परंतु तुम्हाला समजून घेतल्या जात नाही, की आता वय झालेलं आहे आणि वय झाल्यामुळे आता ह्या गोष्टी तुमच्याच्याने होणार नाहीत. आणि बघा, तुम्ही स्वतःला महत्त्व देऊन बघा, नाही म्हणून बघा. त्यामुळे काय होईल, थोडा वेळ ते नाराज होतील, थोडा वेळ तुम्हाला बोलणार नाही आणि नंतर त्यांच्यासुद्धा काही कारणामुळे लक्षात येऊ शकतं. ते कुटुंबातले लोकसुद्धा असू शकतात, तुमची मुलगी असो, मुलगा असो, सून असो, त्यांनासुद्धा तुम्ही आत्तापर्यंत सगळं काही केलेलं आहे आणि आता का बरं नाही? घरातले सणवार असो, सणावारात तुम्ही पुढाकार घेऊन सगळं काही सणवार सांभाळले आहे. कुठला कार्यक्रम असेल घरातला तर तो सुद्धा तुम्ही सांभाळलेला आहे. परंतु आता का नाही म्हणतात, ह्याचं त्यांनासुद्धा आश्चर्य वाटू शकतं. परंतु नाही म्हणणं हे सुद्धा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आणि हे आत्मसन्मानाची जाणीव आहे तुमच्या. आणि ही आत्मसन्मानाची जाणीव म्हणजे लोकांना दूर करण्याची गोष्ट नाही, तर लोक तुमच्याशी कसे वागतील हे दाखवण्याची एक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही लक्ष देता, तुमच्या लक्षात येतं की तुम्ही आता तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी विनवण्या करणं बंद केलं आहे, तेव्हा लोक एकतर तुमच्या पातळीवर येतात किंवा ते दूर जातात आणि दोन्ही परिस्थितीत तुम्हीच जिंकता. कारण आता तुम्ही तुमची किंमत ठरवण्यासाठी इतरांवर अवलंबून नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या किमतीत उभे आहात, नाही का? आता जर तुम्ही 70व्या वर्षापर्यंत पोहोचला असाल आणि स्वतःला सामाजिक भेटीगाठीपासून तुम्ही दूर जाताना बघितलं असेल, वरवरच्या गप्पा गोष्टीऐवजी एकटेपणा निवडला असाल किंवा माझं मित्रमंडळ आता इतकं लहान का झालं आहे असा विचार करताना पाहत असाल, तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही तुटलेले नाही आहात, तुम्ही हार मानत नाही आहात, तर तुम्ही जे करत आहात ते अनेकदा नकळतपणे तुमच्या आतल्या एक समंजस आणि खऱ्या ओळखीकडे टाकलेलं ते एक पाऊल आहे. वाढतं वय त्याच्या आव्हानासोबत आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त स्पष्टता देणारा अनुभव सुद्धा असतो. तो आयुष्यातील फालतू गोष्टी, गोंगाट, हे केलंच पाहिजे, ते गरजेचंच आहे, यासारख्या गोष्टींना हळूहळू काढून टाकतो. तो तुम्हाला अधिक तीव्र नजरेने पाहण्यास आणि अधिक कोमल हृदयाने अनुभवण्यास मदत करतो. ते तुम्हाला दाखवून देतो की खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय आहे आणि काय कधीच महत्त्वाचं नव्हतं, हे तुम्हाला ते जाणीव तुम्हाला करून देत असतं. याच समजेचा एक भाग आहे की प्रत्येक नातं कायमस्वरूपी नसतं, प्रत्येक निमंत्रण स्वीकारण्यासाठी नसतं आणि तुमची प्रत्येक जुनी ओळख कायम टिकणारी नसते. तुम्ही बदलत आहात आणि त्या बदलाचा अर्थ कधीकधी अशा लोकांपासून, अशा ठिकाणांपासून किंवा अशा सवयीपासून दूर जाणं असा असतो, ज्या आता तुमच्या शांतीसाठी योग्य नाहीत.
याचा अर्थ आहे की तुमच्या ऊर्जेचं रक्षण करणं. जणू काही ती एखादी पवित्र वस्तू आहे, कारण ती खरंच पवित्र आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही नात्याला नाही तर नात्यातील खोलीला निवडलेला आहे. दिखाव्याला नाही तर त्या प्रामाणिकपणाला तुम्ही निवडला आहे आणि परंपरेला नाही तर तुम्ही सत्याला निवडलं आहे. जर हे कधी एकटेपणासारखं वाटलं तर हीच ती जागा आहे जिथे तुमचा खरा स्वभाव चमकू लागतो. आणि म्हणूनच जर तुम्ही लोकांना भेटायला जाणं कमी केलं असेल तर स्वतःला स्वार्थी म्हणून दोष देऊ नका. तुम्ही समंजसपणे निवड करत आहात. जर तुम्ही गोंगाटाच्या कार्यक्रमापेक्षा शांत सकाळचा आनंद घेत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजापासून दूर गेला आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याची लय ऐकत आहात. आणि जर इतरांना ते समजत नसेल तर काही हरकत नाही. प्रत्येकजण तुमच्यासोबत तुमच्या आयुष्याच्या या सर्व समंजस प्रवासात चालण्यासाठी बनलेलाच नसतो, नाही का? आणि तुम्ही ही शांतता कमावली आहे. तुम्ही स्वतःला प्राधान्य देण्याचा हक्क कमावला आहे आणि तुम्ही हा शहाणपणा देखील मिळवला आहे की मागं हटणं ही हार नाही तर ती एका प्रतिष्ठेने पुढे जाण्याची आहे. आज तुम्ही माझ्यासोबत जोडल्या गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला तुमचं मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्हाला आज कोणती गोष्ट शिकायला मिळाली आणि ती तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी लागू कराल ते तुम्ही खाली कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे ते शेअर करायला सुद्धा अजिबात संकोच करू नका. तुमच्या कमेंट्स वाचून मला सुद्धा प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त तुम्हाला जर वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील, नाही का? तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.